जीवास नाही नाश पावत. अभंगाच्या पहिल्या चरणातल्या पूर्वार्धामध्ये भाव हा शब्द आलेला आहे. महाराज सांगतात विष्णुदासाच्या ठिकाणी जे बळ आहे त्या बळाचं नाव सांगितलं आहे भाव बळ. हे भाव भाव म्हणजे तरी नेमकं काय? भाव या शब्दाची व्याख्या काय? मी तुम्हाला दोन व्याख्या सांगतो. एक समाजशास्त्रातून सांगतो आणि एक भक्तिशास्त्रातून सांगतो. समाजशास्त्राने व्याख्या अशी केलेली आहे, अंतःकरणातून वाहणारा निर्विकल्प प्रवाह त्याला म्हटलं जातं भाव. म्हणजे कोणत्याही पद्धतीचा विकल्प नाही, कोणत्याही पद्धतीचा विकार नाही, कोणत्याही पद्धतीची आडकाठी नाही, त्याला भाव म्हटलं जातं. कसलाही विकार विकल्प नाही आहे त्याला भाव म्हणा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, याला भाव म्हणा. हा भाव शब्दाचा एक अर्थ. आता दुसरा अर्थ सांगतो. भाव या शब्दाचा विचार करताना भक्तिशास्त्राने दोन पद्धतीने केलेला आहे. भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी निर्माण झालेलं जे प्रेम आहे याला भाव म्हटलं जातं. ही भावाची पहिली भूमिका. आणि भक्ताच्या विषयी भगवंताच्याच ठिकाणी निर्माण झालेलं जे प्रेम आहे याला भावाची उच्चतम भूमिका म्हटलं जातं. दोन्ही शब्द सांगतो. भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम याला भावाची पहिली भूमिका म्हणा. आणि भगवंताच्या ठिकाणी भक्ताविषयी निर्माण झालेलं प्रेम याला भावाची दुसरी भूमिका म्हणजे उच्चतम भूमिका म्हणा. आणखीन सोपं सांगतो. भक्त भगवंताकडे जाणं ही भावाची पहिली भूमिका आहे आणि भगवान स्वतःहून भक्ताकडे येणं ही भावाची दुसरी भूमिका आहे. सुखे येतो घरा नारायण किंवा द्वारकेचा राणा पांडवा घरी. देव स्वतःहून येतात महाराज. दहावे चाले मागे मागे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की भगवान स्वतःहून तिथं जात आहेत, भगवान स्वतःहून त्यांच्याकडे येत आहेत. आणि भगवान स्वतःहून येणं याला एकच कारण असतं, देवा कारणे भाव तस्मात्. द्यावे न लगे फारसे वित्त एवढाच विषय असतो. भाव बळे आकळे एरवी ना कळे करतळी आवडे तैसा हरी. महाराज ज्ञानोबारायचा मला सांगतात ना, भावाच्या बळानेच तो आकळला जातो, अन्य कोणत्याही बळाने तो आकळला जात नाही. भगवान स्वतःहून भक्ताकडे येणं हा भावाची उच्चतम भूमिका आहे. विठ्ठला आपल्याकडे फार गोड उदाहरणं दिलं जातं. भगवान स्वतःहून येणं, भक्त भगवंताकडे जाणं आणि भगवान स्वतःहून भक्ताकडे येणं. कितीतरी उदाहरणांनी आपल्याला स्पष्ट. महाभारतामध्ये विदुर काकांचं चरित्र फार गोड आहे या संबंधाने, सगळ्यांना माहीत असलेलं आहे. कौरव पांडवांच्या युद्धाच्या प्रसंगामध्ये, कौरव पांडवांचं युद्ध आणि या युद्ध प्रसंगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाकडे हे युद्ध होऊ नये ही चर्चा करण्याकरता गेली. याला कृष्ण शिष्टाई म्हटलं जातं. जसं रामायणामध्ये अंगद शिष्टाई तशी महाभारतात ती कृष्ण शिष्टाई. युद्ध होऊ नये ही चर्चा करण्याकरता गेली. महाभारत जेव्हा मी वाचतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाकडे युद्ध होऊ नये ही चर्चा करण्याकरता गेले, या वाक्यावर जरा मला शंकाच आहे. युद्ध होऊ नये म्हणून गेले का युद्ध व्हावं म्हणून गेले? खेळ तो येण्याची खळावा, आपण फक्त अंदाज लावावा. बरोबर आहे. बऱ्याचदा मधली माणसं मिटवायला जातात का वाढवायला जातात हे अख्ख्या महाराष्ट्राने गेल्या 5 वर्षात बघितलंय. मी सांगायची गरज नाही. काही माणसं मिटवत नाहीत, वाढवून ठेवतात. बऱ्याचदा ज्याला मिटवायला बोलवलं ती माणसं मिटवत नाहीत, काहीतरी वाढवून ठेवतात. तसं भगवान गेले, दुर्योधनाबरोबर बोलायला लागले. बोलता बोलता दुर्योधनाच्या मुखातून एक शब्द गेला, हे कृष्णा, सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही. हे ऐकल्याबरोबर भगवान तिथून उठले, निघायला लागले. शेवटी दुर्योधनाने सांगितलं, देवा जेवून जा, 2 घास जेवून जा, स्वयंपाक तयार आहे. नाही नाही मला भूक नाही. थोडं जेवून जा. नाही मला वेळ नाही. आता तो दुर्योधन, शेवटी दुर्योधन त्याच्याच वृत्तीने एकदम भगवंताला म्हटला, बरोबर आहे कृष्णा, आम्ही एवढी व्यवस्था केली तरी तुला जीव वाटत नाही. आमच्यातलं कुठलं तुला जीव हो वाटतं? तू नेहमी पांडवांच्याच घरचं खाणार, आमचं कुठलं जीव वाटतं? असं बोलला. आता पुढं गेलेले भगवान माघारी आले आणि भगवंतांनी सांगितलं, दुर्योधना तू जेवणाची व्यवस्था उत्तम केली आहे तरी मी तुझ्याकडे जेवत नाही. दुर्योधनाने विचारलं, का जेवत नाही? भगवंतांनी एवढं गोड उत्तर दिलं. भगवंतांनी सांगितलं, हे पहा दुर्योधना, तू जेवणाची व्यवस्था उत्तम केली आहे, पण जीव घालण्याच्या पाठीमागं तुझी भावना चांगली नाही म्हणून मी तुझ्याकडे जेवत नाही म्हटले. मला ताटात काय पदार्थ आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, ते कोणत्या भावनेने खाऊ घातले जातात हे महत्त्वाचं आहे. कारण अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची.
तुका म्हणे नको वरपंग देवा येई माझी सेवा भावशुद्ध. देव तिथून निघाले, विदुर काकाच्या घरी गेले. बोलवलं होतं का? नाही. सुखी येतो घरा नारायण. स्वतःहून गेले, दरवाजा वाजवला. काका आहेत का? काकींनी दरवाजा उघडला आणि काकी पाहतात तर प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा. रोज ज्या कृष्णाचं भजन करणाऱ्या काकी आणि त्या काकीला प्रत्यक्ष कृष्ण दर्शन झालं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा म्हणणारी काकी. असो ऐसा कोठे आठवचे नाही, देहीच विदेही भोगुदशा. पाहात पाहात राहिल्या, काही बोलावं कळेना. या म्हणायचं नाही, बसा म्हणायचं नाही, उगी बघत राहिल्या. शेवटी देवाने सांगितलं, अहो काकी, योगी जपी तपी स्वप्नांच्या योग्यांच्या स्वप्नात मी जात नाही, मी स्वतःहून तुमच्या घरी आलोय, या तरी म्हणा, बसा तरी म्हणा. काकीने तिथला चौरंग घेतला, मध्ये मांडला. काकी स्वतः त्या चौरंगावर बसले आणि देवाला सांगितलं, बसा खाली, बसा बसा बसा. देवही मांडी घालून बसले. हो, भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या. ज्याच्या घरात भरपूर होतं तिथे एक घास खाल्ला नाही, ज्यांच्या घरात काहीच नाहीये तिथं मात्र मागायला लागला. काकीने इकडे तिकडे पाहिलं, 10-5 केळी पडलेल्या होत्या. त्या केळी घेतल्या, त्याच्या त्या साली काढल्या आणि त्या साली भगवंताला द्यायला सुरुवात केल्या आणि त्यातला गाभा स्वतःच खायला लागल्या. भगवानही मिटक्या मारून ते साली खात होता. बातमी विदुर काकांना कळाली. काका धावत येतात, पाहतात तर आपली बायको चौरंगावर बसली आहे, देव खाली बसलाय. आपली बायको चांगला गाभा खाते आहे आणि देव मात्र साली खातोय. हे बघितल्याबरोबर भगवंत विदुर काकांनी आपल्या बायकोच्या अंगाला हात लावला. कळतंय का काय काय करतेस, लक्षात येत आहे का? एकदम त्या भानावर आल्या आणि देवाला म्हणावं लागल्या, माफ करा, चुकलं माझं, माफ करा. विदुर काकांनी देवाकडे पाहिलं आणि देवाला विचारलं, कृष्णा, माझ्या बायकोला एक कळत नाही, पण तुला कळू नये का रे म्हटले. ते म्हटले, काय कळायचं? अरे म्हटले, तू तरी सांगावं, मी देव आहे, मला असं खाली बसवू नये, चौरंगावर बसवावं, मी देव आहे, मला अशा साली खायला देऊ नये, गाभा खायला द्यावा, तू तरी बोलावं ना. देवाने काय उत्तर दिलं आहे का? देवानी काकांकडे पाहिलं आणि विचारलं, काका, मी सांगायला पाहिजे होतं आणि काकीने ऐकायला पाहिजे होतं, असं तुमचं म्हणणं आहे ना? हो. भगवान म्हणायला लागले, काका मला सांगा, सांगण्याकरता आणि ऐकण्याकरता किती जण लागतात? म्हटले, दोघं, एक सांगणारा आणि एक ऐकणारा. भगवान म्हणायला लागले, काका, सांगण्याकरता आणि ऐकण्याकरता दोघं लागतात, एक सांगणारा आणि एक ऐकणारा. इथं आम्ही दोघं एकच झालो, कोणी सांगायचं आणि कोणी ऐकायचं, याला म्हटलं जातं भाव. विठाला याला भाव म्हटलं जातं. आणि महाराज सांगतात, या भावाच्या बळाने, हे जे शुद्ध प्रेम आहे ना, या शुद्ध प्रेमाच्या बळाने भाव बळे विष्णुदास. विष्णुदासाकड, वैष्णवाकड बळ कशाचं आहे? तर या भावाचं आहे, या प्रेमाचं आहे, या भक्तीचं आहे. आणि या प्रेमाच्या, भक्तीच्या, भावाच्या बळावर आणि याला रूपा बळे करुणी खळी हरिदासी अद्वयची द्वय झालीची नाकारण धरिले नारायण भक्ती सुख. या भक्तीच्या जोरावर किंवा धरिला पंढरीचा जोर, या सगळ्या प्रमाणांचा विचार केला तर भावभक्तीच्या जोरावर हे सगळं होत असतं. महाराज सांगतात, भावबळे विष्णुदास नाही नाश पावत. आता महाराजांना विचारलं, महाराज, अविनाशी पदापर्यंत हा भक्त गेला, याचा अर्थ काही रिद्धी यांनी प्राप्त केल्या का? तुकाराम महाराज सांगतात, या संतांनी रिद्धी प्राप्त केल्या नाहीत, या रिद्धी सिद्धी स्वतःहून संतांकडे आल्या. अभंगाचं दुसरं चरण. योग भाग्य घराले, योग भाग्य घराले, योग भाग्य घराले, योग भाग्य घराये, योग भाग्य घराले, योग भाग्य घराले, योग भाग्य घराले, योग भाग्य घराये, योग भाग्य घराये, योग भाग्य घराये. सर्व शक्ती चालत चालत भजते चालत सर्व शक्ती चालत योग भाग्य घराये, योग भाग्य घराये, योग भाग्य घराये. विठोबा